नमस्कार मित्रांनो. 4 मे भागामध्ये बंधू जोरात दार वाजवतो आणि ओरडतो, कडी उघडा. आता शिनू पळतो, त्याच्या मागे सगळेच. तो पटकन दार उघडतो आणि म्हणतो, मामा तू आत. बंधू म्हणतो, पहिले हे सांगा कडी कुणी लावली. आता चारू घाबरते आणि इकडे तिकडे बघायला लागते. मंजू म्हणते, अहो तुम्ही इथे का झोपलात. बंधू म्हणतो, हे तू विचारतेस. अगं झोपेत सारखी बरळत होती. मी तुला 4 वेळेस उठवलं पण तू काय उठायला तयार नाही. मी शेवटी आलो आणि शिनूच्या खोलीत झोपलो तर कुणीतरी बाहेरून कडी लावली. उमा म्हणते, मी नाही लावली, मी तर बाहेरच होते. आता एक एक करून सगळेच म्हणत असतात. तेवढ्यात रघुनाथ म्हणतो, काय झालं, काय चालला आरडाओरडा आणि इतक्या उशिरापर्यंत सगळे का जागेत. रघुनाथला बघून चारू अजूनच घाबरते. उमा म्हणते, आज ओवीचा वाढदिवस आहे ना, म्हणून सगळ्या मुलांनी रात्री 12 वाजता साजरा करायचा ठरवला. सगळं शांतपणे झालं होतं. कडीचा गोंधळ झाला नसताना एवना सगळे झोपले असते. रघुनाथ म्हणतो, कडीचा गोंधळ म्हणजे. बंधू म्हणतो, दादा मामा, बंधू मामा माझ्या खोलीत झोपला होता, कुणीतरी बाहेरून कडी लावली. माहीत नाही कुणी लावली. दायजी म्हणते, ह्या घरात ना रोज काहीतरी थेरं चालू असतात. आता मंजूला हसायला येतं. उमा म्हणते, दायजे तसं काहीच नाही आहे. निशीचं उद्या 5 परताने ना, नंतर ती मुंबईला निघून जाणार, म्हणून सगळ्या मुलांनी जरा मजा करायची ठरवली. रघुनाथ म्हणतो, ठीक आहे, तुमचं झालं ना सगळं व्यवस्थित, आता झोपा सगळ्यांनी, उद्या खूप कामं आहेत. आता रघुनाथ निघून जातो. बंधू म्हणतो, अरे मला कुणी कोंडलं ते तरी सांगा. लाली म्हणते, तू पोलिसांना बोलव आणि काय तो न्यायनिवाडा करत बस. ती निघून जाते. उमा म्हणते, नीरज तुम्ही पण जाऊन झोपा आता. ओवी जा, तुम्ही पण जाऊन झोपा. सकाळी शिनू बाहेर ओवीची वाट बघत असतो. ती आलेली बघून तो उडी मारतो आणि तिच्या जवळ येतो. ती श्रीनिवास, अरे हे काय करतोस. तर तो, ओवी तुला तुझ्या बड्डेचं गिफ्ट द्यायचंय. ते हार दाखवत म्हणते, तू तर आधीच दिलं. तो अगं मी म्हटलं होतं ना, अजून बरेच सरप्राईज बाकी आहेत, हे सरप्राईज नंबर 2. ओवी म्हणते, नॉट बॅड श्रीनिवास, चल दे गिफ्ट. शिनू म्हणतो, ते आधी तुला डोळे बंद करावे लागतील. ओवी म्हणते, श्रीनिवास यार. तो डोळे बंद कर. आता शिनू आबोलीचं रोपटं घेऊन येतो आणि ओवीसमोर बसतो आणि म्हणतो, आता उघड डोळे. ती डोळे उघडते आणि ते बघून खूप हळवी होते आणि म्हणते, श्रीनिवास आबोलीचे फुलं माझ्या मॉमला, शिनू म्हणतो, खूप आवडायचे आणि आज तू त्यांना खूप मिस करत होती ना, आता त्या कायम तुझ्यासोबत असतील. ओवी म्हणते, थँक्यू सो मच श्रीनिवास, आतापर्यंत तू दिलेल्या गिफ्टमध्ये हे सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे माझ्यासाठी. हे मी कधी विसरणार नाही, कायम लक्षात ठेवल. थँक्यू सो मच. तो डोळ्यांनी खुणावतो, घे. तेवढ्यात रघुनाथ दारात उभा असतो. तो शिनू हे काय चाललं. आता दोघं पण घाबरतात आणि शिनू पटकन उभा राहतो. रघुनाथ जवळ येतो. शिनू म्हणतो, दादा मामा, आज ओवीचा वाढदिवस आहे ना, म्हणून आम्ही दोघं जण. ते झालं असं की. रघुनाथ म्हणतो, वाढदिवस तो तर मध्यरात्रीच साजरा झाला ना, त्याचं इथे काय आता. शिनू म्हणतो, दादा मामा, आमच्या कॉलेजमध्ये कुणाचा वाढदिवस असला, कुणाला मार्क्स जास्त मिळाले, म्हणजे त्याचा आनंदाचा दिवस असेल ना, तेव्हा हे असं रोपटं देतात. आज ओवीचा वाढदिवस आहे ना, म्हणून तिला देतो. आणि ते कसं लावायचं ना, ते तिला दाखवत होतो. हे बघ, याची मुळे असतात ना, खूप नाजूक असतात. तो तसंच खाली बसतो आणि तिला सांगत असतो. ओवी रघुनाथला म्हणते, हे सांगत होता तो. रघुनाथ म्हणतो, शिनू शिक्षण हे फक्त पुस्तकात नसलं पाहिजे, ते आचरणात आणलं ना तर त्याचा उपयोग होतो. स्माईल करून म्हणतो, चांगलं आहे, चालू दे तुमचं. तो जायला लागतो. ओवी म्हणते, दादा. आता रघुनाथ थांबतो. ओवी म्हणते, आज माझा वाढदिवस आहे, आशीर्वाद. आणि रघुनाथला नमस्कार करते. ती खूप घाबरत असते, पण रघुनाथ तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, दीर्घ आयुष्य हो, आयुष्यात तुला जे जे पाहिजे ना ते सगळं मिळू दे, माझा आशीर्वाद आहे. आता मात्र शिनूला खूप आनंद होतो. आता ओवी स्माईल करते. रघुनाथ स्माईल करतो आणि निघून जातो. आता शिनू आणि ओवीला खूप आनंद होतो. लालीचा किचनमध्ये गोंधळ चालू असतो. तेवढ्यात रघुनाथ जातो आणि म्हणतो, आज ओवीचा वाढदिवस आहे, तिला काहीतरी भेटवस्तू द्यायला हवी, तिचा ह्या घरातला पहिलाच वाढदिवस आहे. उमा आनंदाने असते. तेवढ्यात दायजी म्हणते, शेवटचा सुद्धा. आता उमाचा चेहरा पडतो. ती रागात म्हणते, म्हणजे. दायजी म्हणते, अगं पुढच्या वर्षी लग्न करून गेल्यावर आपण जाणार आहे का तिच्या सासरी, तिला भेटवस्तू द्यायला. आता मात्र उमा पुन्हा हसायला लागते. दायजी म्हणते, म्हणून म्हटलं शेवटचं. लाली म्हणते, बरोबर बरोबर, मला पण हेच वाटतं. रघुनाथ म्हणतो,
पुढचं पुढं बघू, आजची तयारी करा. आता मात्र लालीचा चांगलाच चेहरा पडतो. आता सगळ्यांची जेवणं होतात. बंधू म्हणतो, कशी वाटली कोंबडी वडे? मेघना म्हणते, खरंच सगळंच छान होतं. आता उमा मेघना आणि निशीची ओटी भरते. निशी म्हणते, मला मुंबईला जायच्या पहिले मैत्रिणीला भेटायचं होतं. मेघना म्हणते, नीरज तिला घेऊन जा. पण नीरज म्हणतो, मॉम मला खरंच जमणार नाही. निशी तू दुसऱ्या कोणाला घेऊन जाते का? ओवी म्हणते, मी जाते निशीसोबत. रघुनाथ म्हणतो, निशी तू ओवीला घेऊन जा. चारू म्हणते, फक्त निशी आणि ओवी जाणार आहे की त्यांच्यासोबत शिनू पण जाणार? ओवी म्हणते, श्रीनिवास तो काय करणार आमच्या मुलीमध्ये? बट तुला यायचं असेल तर तू येऊ शकतेस ना. चारू म्हणते, नको नको तुम्ही जा, माझी काहीच हरकत नाही. आता सगळे गप्पा मारत बसलेले असतात. निशी आणि ओवी निघून जातात. पण चारूला खूप आनंद होतो की शिनू घरात आहे. आता मेघना आणि साईल निघून जातात आणि लाली शिनूच्या लग्नाचा विषय काढते. दायजी म्हणते, तरी विचारच करत होते लाली 2 दिवस कशी शांत राहिली. लाली म्हणते, आई मला कळतात सगळे टोमणे कळतात. पण काळजी करू नका, माझ्या लेकासाठी मी मुलगी बघितली आहे. आता मात्र सगळे शॉक होऊन बघत असतात. फक्त मंजू आणि चारू स्माईल करतात. लाली म्हणते, फक्त तुमच्या कानावर घालायचं होतं. आता मात्र उमा रागाने उठते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.